शालोम सर्वांना. आज आपण एका अशा वचनावर मनन करणार आहोत जे आपल्या जीवनातील प्रार्थना आणि विश्वासाची ताकद अधोरेखित करते. योग 14:15. तू मला हाक मारशील व मी तुला उत्तर देईन. मी जो तुझ्या हाताची कृती त्या मजविषयी तुला उत्कंठ लागेल. योग अत्यंत कठीण परिस्थितीतून जात असतानाही देवाचा विश्वास सोडत नाही. हे वचन आपल्याला दोन गोष्टी शिकवते. पहिली म्हणजे संवाद आणि देवाला हाक मारली की तो उत्तर देतोच. दुसरी म्हणजे मूल्य. आपण देवाच्या हाताची कृती आहोत. देवाला आपली ओढ आहे. तो आपल्याला कधीही विसरत नाही किंवा टाळत नाही. तुम्ही त्याच्यासाठी मौल्यवान आहात. आज कोणत्याही समस्येत अडकल्यावर घाबरून जाण्याऐवजी शांतपणे देवाला हाक मारा. हे लक्षात ठेवा की देव तुमच्या हाकेची वाट पाहत आहे, कारण त्याचे तुमच्यावर प्रेम आहे. आज इतरांशी बोलण्याआधी देवाशी बोला. प्रार्थना करू. हे परमेश्वरा, तू माझ्या प्रार्थनेला उत्तर देणारा देव आहेस. याबद्दल मी तुझे उपकार मानतो. मी तुझ्या हाताची सुंदर कृती आहे याची जाणीव मला आज करून दे. जेव्हा मी तुला हाक मारतो तेव्हा मला तुझे मार्गदर्शन मिळू दे. येशूच्या नावाने आमेन.